मंडळाची जी बैठक आहे ती आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला आता सुरुवात झाली आहे, ज्यामुळे शेतकरी बांधवांचं लक्ष याकडे लागलेलं आहे. कारण शेतकरी बांधवांचे जे प्रश्न होते ते या बैठकीमध्ये सोडवले जातील अशी जी माहिती आहे ती कृषी मंत्र्यांनी सुद्धा दिलेली होती आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याबद्दल घोषणा केलेली होती. या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण जे मंत्री आहेत ते आलेले आहेत आणि यामध्ये शेतकरी बांधवांचे जे प्रश्न होते त्या प्रश्नांची एक नियमावली त्यांनी आणलेली आहे. त्या नियमावलीमध्ये जे शेतकरी बांधवांचे जे मेन प्रश्न आहेत म्हणजे ज्यावरती नमूद शेतकरीचा हप्ता ज्या शेतकरी बांधवांचा अजूनही जमा झालेला नव्हता हा सुद्धा प्रश्न त्यामध्ये आहे. सोबत कर्जमाफीची जी तरतूद होती ती करण्यात आली, परंतु शेतकरी बांधवांना याचा जो लाभ आहे तो योग्य प्रकारे मिळत नाहीये. काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले तर काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अजूनही पैसे जमा होत नाही. तर शेतकरी बांधवांना केवायसी करायला सुद्धा प्रॉब्लेम येत आहे आणि जे बँक अकाउंट आहे त्यांचे बँक अकाउंट आणि ॲग्रीस्टाक या कार्डमध्ये तफावत आढळत असल्याने त्यांना भरपूर प्रकारचे प्रॉब्लेम्स येत होते. ते या सर्व प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आज ही बैठक आयोजित करण्यात आली. बैठक पार पडल्यानंतर मंत्रिमंडळाचे निर्णय झाल्यानंतर त्या GRवरती सही झाल्यानंतर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याची जी प्रक्रिया आहे तिला देखील पुन्हा एकदा सुरुवात केली जाणार आहे. जर तुमच्या खात्यावरती पैसे आले नसेल तर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हे पैसे तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार. भरपूर दिवसापासून शेतकरी बांधवांची मागणी होती की आमच्या खात्यावरती नमोचा हप्ता अजूनही का जमा होत, त्याबद्दल सुद्धा आता चर्चा करण्यात आहे आणि लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये GRवर सही होतात तुमच्या खात्यावरती पैसे वाटप केले जाणार आहे.